सोनू हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. कॉम बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमना शुभेच्छा. तर कॉम बॉक्स मधून दोन्ही टीमला शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. समोर स्ट्राईक वरती फलंदाज अजय ठोंबरे, गोलंदाज तयार सोनू. पहिला बॉल अगदी पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेतला. पहिला बॉल डॉट फेकलाय गोलंदाज सोनूनं. मॅच 5 षटकांचे जिथे पहिला पूर्वार्ध बॅटिंग करतोय कुडाबे आणि एक चांगला टार्गेट सेट करायचं असेल तर पहिला P1च्या 2 षटकांमध्ये अगदी चांगला स्टार्ट द्यावं लागेल. ते मात्र या दोन्ही सलामीर फलंदाजांना प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका चांगला. पाबर सरकारचा षटक इनफिल्ड क्लिअर केला आणि अजय ठोंबरेच्या बॅटमधून पहिला दमदार रुबाबदार शानदार चौकार. थँक्यू. चौकाराला 4 धाब्यानं वैयक्तिकानं संघाचा अकाउंट ओपन केला अजय ठोंबरेनं. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये केलाय. क्षेत्ररक्षक नाही. सलग बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. इथे उत्तम भैर यावं आपण. सन्माननीय उत्तम भैर क्रिकेटचा आनंद इथे घेतात. तुमचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. या प्रकाश जोतातील नाईट स्पर्धेचे ते दमदार ऑर्गनायझर आहेत. यावं आपण व्यासपीठावर. आणि पेंदर क्रिकेट संघाला तर नेहमी ते लीड करत असतात. 2 बॉल 2 चौकार आल्यात. अगदी चांगला खेळ सध्या अजय ठोंबरेचा. पाकफूट वरती पंच केला. फटका चांगला. सलग 3 बॉल 3 चौकार. अगदी आक्रमण केला मॅच मध्ये अजय ठोंबरेनं. विस्फोटक खेळ साकारताना तिसरा चौकार अजयच्या बॅट मधून आलाय. चांगला खेळ साकारत सध्या मैदानाच्या आतमध्ये अजय ठोंबरे. पॉवर सर्कलच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग आपण अजयची मॅच मध्ये पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बाकफुटवरती पंच करण्याचा प्रयत्न. जर होता तेवढीच चांगली लेंथ लाईन पाहायला मिळाली आणि इथे हा डॉट चेंडू फेकला सोनू कातारेनं. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका बसला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षकानं केली चुकी. योग्य कॉल झाला नाही. त्याच्या कारणास्तव जीवनदान मिळाला फलंदाज अजय ठोंबरेला. आणि इथे या बॉलवरती पाहिली सिंगल आली. एका धाब्याला प्राधान्य. अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना सध्या कुडाबे संघ जाऊन पोहोचला बिनबाद 13 या आकड्यावरती. नेवाली गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेश शेठ काधारा यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्या समवेत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेवाली आकाश शेठ काधारा, अष्टविनायक ढाबा यावं आपण व्यासपीठावर. मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. चला थोडा पास केला. विनंती करेन नेवाली टीमला 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये फेकावे लागतील. जर अतिरिक्त टाइम खर्च केला तर लक्ष द्या शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला अतिरिक्त प्लेस सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. कारण की ऑलरेडी सामने थोडेसे उशीर चालू झाले. त्याच्यामुळे मी आता प्रत्येक टीमला विनंती करेन की आपण आपले इनिंग अगदी वेळेनुसार समाप्त करा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये आपण अजय ठोंबरेच्या बॅटमधून 3 चौकार पाहिला आणि त्याच्यानंतर अजय ठोंबरेला जीवनदान संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल आतिश कातारा. हा दुसरा ट्रम्प कार्ड तो मात्र गावदेवी नेवाली टीमचा गोलंदाज पाहतोय. समोर पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये फलंदाज अजय ठोंबरे. ज्या फलंदाजाला जीवनदान दिला आणि तोच फलंदाज सध्या इन ॲक्शन ऑन स्ट्राईक. तर चला थोडा पास केला. नेवाली संघ वारंवार सूचना देतो याच्याकडे लक्ष द्या.
सेकंड ओव्हर पहिलाच बॉल अतिश कादारा. पहिला बॉल ऑफसाईडला खेळला. फटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी दाबेनं संघ पुढे सरसावला. संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. सेकंड पॉवर प्ले. गोलंदाज अतिश काताराचा वापर. पहिला षटक फेकला सोनू कातारानं, ज्या षटकामध्ये पहिल्या धाबा आल्या 13 आणि त्याच्यानंतर सेकंड षटक गोलंदाज अतिश कातारा. समोर स्ट्राईक रुटेड झाली. स्ट्राईकवरती सागर मोरे हा फलंदाज ऑन स्ट्राईकवरती आलाय. सेकंड बॉल केला प्रहार. अगदी आक्रमण केला. पहिल्याच बॉलवरती तडाखा दिला. फलंदाज सागर मोरेच्या पाठमधून आला ब्रँडेड षटकार. बॅटमधून संघ 6 ने पुढे सरसावत असताना संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. सेकंड षटक सेकंड पॉवर प्ले. गोलंदाज अतिश कातारा. दुसरा ट्रम कार्ड गाबदेबे नेवाली टीमचा. थोडासा ओरपेचा बॉल जरूर फेकला. लेंथ लाईन चांगली पाहायला मिळाली. बॅट आणि चेंडूचं संपर्क झाला नाही आणि हा तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतो. बॅकअप देण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाज अतिश कातारे करतोय, कारण की मागील बॉलवरती आपण षटकार पाहिलं आणि त्याच्यानंतर हा निर्धाव चेंडू फेकला. धावसंख्या स्थिर पलकावरती संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. पुढचा बॉल गोलंदाज अतिश कातारा. जडमध्ये बॉल चेंडूला हलक्यात पुश केला. पुश करो खुश रहो. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न नकार दिला अजय ठोंबरेनं. एकच धाब्यानं समाधान. एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 21 या शुभांकावरती. सध्या बॅटिंग करत असताना सक्षम शिवम एंटरप्राइजेस कुडाबे संघ. पुढचा बॉल थोडासा बॅकफूटवरती पंच करण्याचा प्रयत्न. लो पुलटास बॉल होता आणि इथे मात्र सिंगलला प्राधान्य. एकेरी दाबेला प्राधान्य दिलं जातं. एकेरी दाबेनं संघ डब्बल दुरी 22 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. एक षटकात जरूर आला. त्याच्यानंतर बॅकअप देखील ओव्हरमध्ये भरपूर चांगलं दिलं अतिश कातारीनं. मागील 3 बॉलमध्ये अवघ्या 2 धाबा खर्च केल्या गोलंदाज अतिशनं. शेवटचा अंतिम बॉल समोर फलंदाज पाहिलं सागर मोरे. हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. अंतिम बॉल जडमध्ये फेकल्या. एक्स्ट्रा रक्षक हातामध्ये बिसावलं. तुतू मय झालं. क्षेत्ररक्षण थोडंसं चाचपारला आणि त्याचा बेनापेट बॅटिंग करत असताना कुडाबे टीमला अंतिम बॉलवरती आले सिंगल. बॅट कटनं 1 धाव आणि अशा रीतीनं 2 षटकांचे खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती. झापक झुपक झापक बारा चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघ 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. विकेट गमावलं नाही या मॅचमध्ये. शुभ संख्या सध्या कुडाबे टीमसाठी, कारण की सलामीची जोडी अद्याप खेळपट्टीवरती अजय ठोंबरे आणि फलंदाज सागर मोरे मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतात. तर मात्र कुडाबे टीमसाठी एक चांगलं टार्गेट सेट करायचा आणि त्याच इरिशानं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती. सेकंड स्पेल पुन्हा एकदा सोनू कातारा तिसरा षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. समोर सागर मोरे. पहिला बॉल आडवा पाठने खेळण्याचा धाडसी निर्णय घेतला. चेंडू निघून चालला थर्ड मॅनच्या दिशेनं. पंचांचा इशारा येईल की 22 मध्ये या 4 धाबा चौकार.
किंवा लेग बाईस मध्ये धाबा येणं हे महत्त्वाचं असतं आणि तेच सध्या धाबा येतात बॅटिंग करत असताना कुडाबे टीमसाठी. सेकंड बॉल गोलंदाज सोनू कातारा. सेकंड बॉल वरती प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत पकडला झेल जिथे संपला सागर मोरेचा खेळ. हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना कुडाबे टीमला फलंदाज बाद. पहिल्या बॉलवरती षटकार पाहिला आणि सेकंड बॉलवरती लगेच विकेट. जिथे पहिला धक्का कुडाबे टीमला. संघाची धावसंख्या पाहिली संघ 27 आकड्यावरती आणि 27 आकड्यावरती फलंदाज सागर मोरे मैदानातून बाहेर झाला. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकासाठी रोहित पाटील हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. संघाची धावसंख्या 27. षटक क्रमांक तिसरा सेकंड स्पेल फेकत असताना गोलंदाज सोनू कातारा हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. तिसऱ्या क्रमांकाचा विस्फोटक खेळाडू रोहित पाटील इन ॲक्शन. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. पाट आणि चेंडूचं संपर्क झाला नाही आणि हा देखील डॉट चेंडूला. आता धावगतीला थोडंसं ब्रेक लावण्याचा प्रयत्न मॅचमध्ये करते सोनू कातारा. अगदी चांगली गोलंदाजी. पहिल्या स्पेलमध्ये आपण पहिला 13 धावा आणि त्याच्यानंतर या षटकाचा विचार केला 3 मध्ये 6 जिथे एक धक्का. ओ पटका चांगला. यस पटका अगदी चांगला होता. मात्र या बॉलवरती धाव आले ती मात्र अवघ्या एकच धाव आली. एका धावेनं संघ जाऊन पोहोचला 28 आकड्यावरती. विद्युत तारा पाहता जर त्याला लागून बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला तर षटकार आणि जर आतमध्ये राहिला तर कॅच पकडलं तर आऊट असेल. याच्याकडे लक्ष द्या. ही महत्त्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. इथे सिंगल आली एका धावेनं संघ 28 आकड्यावरती जाऊन पोहोचला. सध्या कुडाबे संघ सक्षम शिवम एंटरप्राइजेस कुडाबे या नावानं सध्या कुडाबे संघ खेळतो. एक विकेट गमावला. तिसरा षटक मार्गस 28 आकड्यावरती. फिल्डिंगची विरचना थोडंसं चेंज केल्या गाबोदेवी नेवाली टीमनं. सोनू कातारा जो मुख्य ट्रम्पकाडा अनेक स्पर्धेमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी नेवाली टीमसाठी साकारणारा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. यष्टरक्षकानं थोडीशी चुकी केली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत बॅटकटनं एक धाव सोडली जाईल. एका धावेनं संघ 29 आकड्यावरती भरपूर चांगली गोलंदाजी साकारतो. सेकंड स्पेल पुन्हा एकदा विश्वास ठेवला. त्या विश्वासावरती सार्थ गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सोनू कातारेची पाला मिळता. 4 मध्ये 6 एक धक्का हा कारनामा या षटकामध्ये केलाय. चेंडू हवेमध्ये नो मॅस लँड. चेंडू डिलेवर झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. अंतिम बॉलवरती आली सिंगल. अशा रीतीनं 3 षटकांचं खेळ समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 30 आकड्यावरती. महेश खांदेकर आणि संतोष म्हात्रे या त्रिवेणी संगमचं आगमन झालेलं आहे. या व व्यासपीठावर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक इथे स्वागत आहे. महेंद्र पाटील यांना मी पाहतो. रूपमय त्यांच्या समवेत महेंद्र आता 40+ नेतृत्व करतो. स्वागत आहे.
दत्तकृपा केबल नेटवर्कचे ओनर्स आदरणीय शिशिर शेलके त्यांचे मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करत आहोत. त्यांच्या माध्यमातून इथे नेटवर्क सेवाची जी पूर्तता आहे ती प्राप्त करून दिलेली आहे, पुरस्कर्ते आहेत. तर 3 षटकांचं खेळ समाप्त झालं. 18 चेंडूंच्या अखेरीस संघ 30 या आकड्यावरती. प्रति षटकाची सरासरी पाहिली ना तर 10च्या सरासरीनं धाबा मॅचमध्ये जमा केल्यात, जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना सक्षम शिवम एंटरप्राइजेस कुडाबे टीमनं अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉलमध्ये किती धाबा जमा करेल आणि किती धाब्यांचं लक्ष सेट केलं जाईल अगेन्स्ट केलेल्या गावदेवी नेवाली संघासमोर. मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील आणि अजय ठोंबरे ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. एक विकेट डमलेस सागर मोरे मैदानातून बाहेर झाला आणि त्याच्यानंतर थोडंसं धावगतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न सोनू कातारनं केला. 2 स्पेल 20 धाबा सोनू कातारनं खर्च केला. अगदी चांगली गोलंदाजी आपण सोनू कातारेची पाहिली. आता 4था षटक गोलंदाज तयार. महेश पाटील वरती आक्रमण केलं, स्वागत केला. पहिल्याच बॉल वरती आडव्या पाटना धाडसी निर्णय, जिथे रोहित पाटीलच्या पाठमधून आला षटकार. देखील पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पहिली संघ 36 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना सक्षम शिवम एंटरप्राइजेसचा कुडाबे संघ पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा इन ऍक्शन, चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल. एकेरी धाब्यानं संघ 37 या आकड्यावरती 4थं षटक मार्गाचं आक्रमण करतो. मॅचमध्ये थोडंसं 61 पाय ठेवण्याचा प्रयत्न सध्या कुडाबे संघ. रोहित पाटील आणि अजय ठोंबरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सलामीरचा फलंदाज अद्याप खेळपट्टीवरती अजय ठोंबरे, ज्यांना 9 बॉल फेस करत 16 धाब्यांचं योगदान. आणि नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज रोहित पाटील, ज्यांना 5 बॉलमध्ये 9 धाब्यांचं योगदान दिलं. ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. गोलंदाज या पुन्हा एकदा महेश पाटील. पुलटास बॉल इनसाइड आउट, एक शाखाभर. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील. दुसऱ्या धाब्यासाठी नकार दिला. एकच धाब्यानं समाधान, एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचला. तो मात्र 38 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना कुडाबे. शेवटचा विचार केला तर या षटकामध्ये 3 बॉल शिल्लक असतील. महेश पाटील पहिल्या बॉलवरती षटकात, त्याच्यानंतर थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न. प्रहार केला, चांगला फटका, गॅप भरपूर मोठी आहे. गॅपला शोधला, चांगला फटका एक्झिक्यूट केला रोहित पाटीलनं, जिथे 4 हा चौकार. चौकार आलाय संघ 42 या आकड्यावरती. हेलिकॉप्टर अटॅक केला, फटका चांगला ब्लॅक स्क्रीन समोर, चेंडूला फेकून दिला. 6 षटकार. त्या कुडाबे टीमसाठी जिथे धाब्यांसाठी संघर्ष करावा लागला होता ना, आता या 4थ्या ओव्हरमध्ये धाब्यांची लयलूट करत असताना फलंदाज रोहित पाटील. महेश पाटीलचा षटक 5 मध्ये 18 खर्च केला. शेवटचा अंतिम बाला समोर पुन्हा एकदा रोहित पाटील. आडवा बाटनं पुन्हा एकदा केल्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकती. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला, कलेक्टिंग झाली नाही. त्याच्या कारणास या बॉलवरती धाबाला 2 अशा रीतीनं 4 षटकांचे खेळ समाप्त झालं. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली. संघ 1-50 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना खरं तर सक्षम शिवम एंटरप्राइजेस कुडाबे संघ
तर 4 षटकांचा अर्थात 24 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 50 या आकड्यावरती शेवटचा अंतिम षटक या बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल. प्रेम कातारा हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. समोर अजय टोंबरे आज ओपनर हा फलंदाज इन ॲक्शन मध्ये गोलंदाज तयार. प्रेम कातारा पहिला बॉल ऑफ साईडला केलाय. चांगला फटका क्षेत्रक्षय वेगाने येतील मात्र चेंडू तोपर्यंत बॉर्डलाईनच्या बाहेर. 4 चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. 4 धाब्यानं संघ 54 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय सध्या कुडावे. अजय ठोंबरे विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारता. वेगवान बॉल भन्नाट वेग पाहिला या बॉलवरती जिथे सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये भिसावला आणि हा डॉट चेंडू फेकला. प्रेम कातारा याचा वापर मॅच मध्ये केला. पहिल्या बॉलवरती चौका. सेकंड बॉल डॉट आलाय. धावसंख्या स्थिर समोर फलंदाज पाहिलं 12 मध्ये 21 धाब्यांची उपयुक्त खेळी साकारणारा फलंदाज अजय ठोंबरे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सलामवीरचा फलंदाज शेवटपर्यंत चांगला खेळ साकारत असताना कुडाबे टीमसाठी गोलंदाज या प्रेम कातारा. प्रहार करण्याचा प्रयत्न आला ऑन द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे सिंगल कंप्लीट. एकच धाबेनं समाधान मानलं. एकेरी धाबेनं संघ तब्बल 55 या आकड्यावरती सध्या कुडाबे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 3 बॉलमध्ये किती धाबा बनवेल तो मात्र पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना कुडाबे. समोर फलंदाज पाहिलं रोहित पाटील 8 मध्ये 21 धाब्यांचे योगदान दिला. दोन्ही फलंदाजांना अगदी चांगला केस साकारला आणि एक चांगला टार्गेट सेट करत असताना सध्या शिवम आणि सक्षम एंटरप्राइजेस कुडाबे संघ. चला ओढापण वाल विपक्षे अंशू मिसाईल 11 गावदेवी कोपरोली संगणे घ्यायच्या बघा नाणेफेकीसाठी. 1-2 रोशन शेठ पाटील कोपरोली आपण उपस्थित असाल तरी व्यासपीठावर यावं. गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदे यांच्या वतीने तुमचं स्वागत आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती प्रेम कातारा. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला तो मात्र 55 या आकड्यावरती अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर रोहित पाटील अजय टोंबरे अगदी चांगला दोन्ही फलंदाजांना खेळ साकारला कुडाबे टीमसाठी. आणि ती जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. चला थोडा पास केला कारण की आज आपण पाहिलं तर ऑलरेडी सामने उशिरा चालू झाले. त्याच्यामुळं आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू वेळेवरती सर्व सामने कव्हर करण्यासाठी. त्याच्यासाठी तुमचं देखील सहकार्य महत्त्वाचं राहील. मॅचमध्ये आपण जर वेळेवरती इनिंग समाप्त केली तर कदाचित आपण हे सामने लवकर देखील समाप्त करू शकतो. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक स्वागत षटकामध्ये प्रेम काताऱ्याचा वापर. पहिल्या बॉलवरती चौकार. मागे 2 चेंडूमध्ये अगदी चांगली गोलंदाजी. पटक्यात चांगल्या ऑनसाईडला केलेल्या क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील अवघ्या सिंगलला प्राधान्य. मागील 3 चेंडूमध्ये विचार केला तर अवघ्या 2 धाबा खर्च केला. संघ 56 या आकड्यावरती शेवटचे 2 बॉल शिल्लक समोर अजय ठोंबरे. चला प्रेक्षक वर्ग छोटी चिलबिल
आपण पडदा सोडा दो. थँक्यू. तर शेवटचे 2 बॉल गोलंदाज सह्या प्रेम प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केलाय आणि या बॉलवरती पाहिलं तर 2 धाबा आल्यात. तिसऱ्या धाबेसाठी धाडस माणस नाही, फक्त 2च धाब्यानं समाधान. संघ जाऊन पोहोचला 58 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल हा. पण शेवटच्या षटकामध्ये थोडंसं कुठे नाही मी म्हणे धावगतीला ब्रेक लावला. प्रेम खाताना पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्याच्यानंतर मागील 4 बॉलमध्ये अवघ्या 4 धाबा. 5 मध्ये 8 खर्च केला. शेवटचा अंतिम बॉल 15 मध्ये 31 धाब्यांची पार्टनरशिप. सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. शेवटचा अंतिम बॉल. अंतिम बॉलवरती कोणती मोहर समोर अजय ठोंबऱ्या हा फलंदाज अगदी ब्रह्मास्त्राचा वापर केला. जड मध्ये हा बॉल डिलिव्हर केला. लेग पॅस मध्ये सिंगल. अशा तिनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये तब्बल कुडाबे टीमनं 5 षटकांच्या अखेरी धावा जमा केल्या. 59 आणि सेकंद सत्रामध्ये लक्ष प्रवास करावा लागेल. गावदेवी नेवाली टीम प्रवास येणारे 30 बॉल 60 धाब्यांचं लक्ष कशा रीतीनं पार केले जाईल या एका सेकंद सत्रामध्ये पुन्हा एकदा आपण कॉम बॉक्स मध्ये करूया फेरबदल. आवाज ऐकायला मिळते आमचे साथी समालोचक. आजच्या दिवसामध्ये आपण ज्यांचा अगदी चांगलं समालोचन ऐकतो ते आमचे शुभम मात्रे यांच्याकडे आपण जाऊया. तरी ते नाणेफेक केले जात आहे. जगदीश शेळके यांच्या शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होईल. करण 11 वाहल विपक्ष अंशू मिसाईल 11 गावदेवी कोपरोली क्रिकेट संघ. 1-2 12 किंग रोशन शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहतो. हेड अँड टेल सामना 5 षटकांचा. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल इथे अंशू मिसाईल 11 हेड इथे निश्चित स्वरूपात वाहल क्रिकेट संघाच्या बाजूने संघाने एक नाणेफेक जिंकलेली आहे. स्पर्धेचा विचार केला तर निश्चित स्वरूपात डे नाईट फॉर्मॅट आहे. स्पर्धा कशी वाटली आपल्याला, काय सांगू शकाल? खूप छान स्पर्धा आहे आणि आदय गावात स्पर्धा असते ती खूप छानच असते. नाणेफेकीचा उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. निर्णय कोणता स्वीकारणार आहात? फिल्डिंग करू आम्ही. शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारणार आहात. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण इथे पाहतो. अंशू मिसाईल गावदेवी कोपरोली क्रिकेट संघ. फलंदाजी त्यांची एक चांगली भिस्त आहे. सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकामध्ये कितपत रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल? कमीत कमी धावसंख्ये प्रयत्न कमी धावा काढण्याचा त्यांना प्रयत्न करू. आणि चला थँक्यू. नाणेफेक जिंकली इथे वाहल क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथमतः शतरक्षण करणं पसंत केलेलं आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ अंशू मिसाईल गावदेवी कोपरोली क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. किशोर भंडारी यांचं इथे आगमन झालेलं आहे. किशोर यावं आपण व्यासपीठावर. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. चला ज्या टीम बघा संघांच्या जे नोटीस का करण्यात आलेल्या आहेत रेग्युलर पद्धतीने सामने केलेले जाणार आहेत. उद्या 6 मार्च बघा 40+ प्रथमतः पहिला सामना इथे खेळवला. तर काही क्षणातच आम्ही ती अनाउन्समेंट करणार आहोत उद्याच्या लढतीच्या संदर्भात. बघा इथे कुडाबे क्रिकेट संघ सक्षम आणि शिवम इंटरप्राइजेस कुडाबे क्रिकेट संघ मैदानामध्ये खेळताना आपण पाहतो. त्या संघासाठी शुभेच्छा. बघा थैमान ग्रुप कुडाबे आणि राजा शाहीर ग्रुप वडवली यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. हा त्यांच्या समीपेत पाहतो. एकच यांचं आगमन ते झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर. तुमचं स्वागत आहे.
हॅलो, थँक्यू सो मच मंगेश पाटील सर, थँक्यू सो मच महागुरू. पुढे आपण दुसऱ्या इनिंगच्या खेळाकडे या ठिकाणी आता वळतोय, जिथे बिग फाईट चालू आहे. सक्षम शिवम एंटरप्राइजेस कुडावे आणि त्यांच्या विरोधात संघ आपण पाहतोय तो गावदेवी नेवाळी. प्रथम पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगमध्ये कुडावे टीमने धावा बनवल्यात त्या 59 आणि इथून मात्र गावदेवी नेवाली या संघाला विजयासाठी गरज आहे ती 60 या धावसंख्येची. 30 बॉल 60ची गरज. अगदी प्रत्येक ओव्हरमध्ये सरासरी आपण पाहिली तर 15च्या सरासरीनं धावा या ठिकाणी बनवायच्यात. ओर द विकेटनं पहिला चेंडू घेऊन गोलंदाज या ठिकाणी तयार आहे. ऋषी ठोंबरे अगदी वेगाचा बादशाह, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करणारा हा कुडावे टीमचा एक हुकमी एक्का गोलंदाज आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीनं चेंडू मात्र डिलिव्हर झाला. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज धीरज कथारा यांना आपण पाहतोय. दुसरा चेंडू लॉब करण्याचा प्रयत्न ऑन साइडला, जिथे मिड विकेटला फिल्डर तैनात आहेत. फिल्डर येतील, बॉल उचलतील, फेकतील, त्या अगोदर मात्र 2 धावा या धावून कंप्लीट. एक रन शॉट आहे का पंच? ओके, एकच रन या चेंडूवरती फक्त. अगदी दुसरी धाव वेगाने घेण्याच्या प्रयत्नात एक रन शॉट पाहायला मिळाली आहे, जिथे मिळेल फक्त एक सिंगलनं डावाची सुरुवात झाली आहे. एक धाव लागली आहे ती गावदेवी नेवाली या टीमची धाव फलकावरती. ओर द विकेटनं ऋषी ठोंबरे या ठिकाणी तयार असेल. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले फिबनचं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये निश्चितपणे आपण आक्रमण पाहत असतो आणि ते आक्रमण आता फलंदाजी करत असताना धीरज कातार आणि महेश पाटील यांच्याकडून पाहायला मिळेल का? महेश पाटील पहिला चेंडू खेळण्यासाठी ऑन स्ट्राईक. ओर द विकेट ऋषी. लॉब करण्याचा प्रयत्न होता व्ही शेपमध्ये. हा फटका सरळ बॅटनं लॉंग ऑनकडे चेंडू चाललाय, जिथे मिळेल ती फक्त एक सिंगल धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्यात. अगदी धाव फलक पोहोचेल ते 2 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली आहे. धीरज कथारा आता स्ट्राईक एंडवरती असतील. आजच्या दिवसातील आपण पाहतोय की दुसऱ्या लॉटमधली ही पहिल्या फेरीतली पहिली लढत, जिथे 2 दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात फाईट देत आहेत. सक्षम शिवम एंटरप्राइजेस कुडावे आणि त्यांच्या विरोधात संघ आपण पाहतोय तो गावदेवी नेवाली. डावकुऱ्या त्याचा फलंदाज आता महेश आहे स्ट्राईक एंडला, जिथे धावसंख्या धाव फलकावरती लागली ती 2. दूर ठेवण्याचा प्रयत्न अगदी शरीरापासून थोडासा दूर ठेवण्यात आलाय. चांगल्या पद्धतीचा हा चेंडू गोलंदाज ऋषीच्या माध्यमातून मात्र डिलिव्हर झाला. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल आणि 2 धावसंख्या ही धाव फलकावरती लागेल. अगदी 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या सत्रामध्ये आपण 59 धावा पाहिल्या आणि सुरुवात चांगली झाली होती कुडावे टीमची. त्याच्या विरोधात आता नेवाळी टीमची सुरुवात थोडी खराब पाहायला मिळाली आहे. ओ चांगला फटका, परंतु फिल्डर तिथे तैनात आहे. जशी फिल्डिंग लावली आहे, जसा फील्ड सेटअप केला आहे, त्याच पद्धतीची गोलंदाजी आपण ऋषी ठोंबरे या गोलंदाजाच्या माध्यमातून मात्र पाहतोय. फक्त एक 3 सिंगल या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती 3 या आकड्यावरती. 3 धावा धाव फलकावरती. धीरज आता स्ट्राईक एंडवरती आहेत. शेवटचा बॉल लॉफ्ट केलाय, छान फटका, कोणताही फिल्डर नाहीये. पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न. शेवटच्या बॉलवरती चेंडू सीमा पार येतो, हा चौकार 4. जिथे 5 बॉलवरती चांगली गोलंदाजी राहिली, परंतु शेवटचा थोडासा ओव्हर पिच पद्धतीचा बॉल आणि तो मात्र पाठवला गेला सीमारेषा पार. 7 धावा पहिल्या ओव्हरनंतर धाव फलकावरती लागल्यात. 60 धावसंख्येचा मात्र पाठलाग करायचा होता. आता इथून 24 बॉल बाकी असतील आणि विजयासाठी 53 धावसंख्येची गरज.
24 बॉल 53 रन रेट आपण ऑन स्क्रीनवरती पाहिलं तर 13.25. प्रत्येक ओव्हरमध्ये 13.25च्या सरासरीनं धावा बनवायच्यात तर गावदेवी नेवाली या संघाला. अजय ठोंबरे गोलंदाजीच्या मार्कवरती. अगदी 2 सख्या बंधूंची जोडी आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय. पहिलाच बॉल काय वेग पाहायला मिळालाय, अगदी वेगानं बीट केलाय ते फलंदाज महेश पाटील यांना. आउटसाईड ऑफ स्टंप बॉल पाहायला मिळाला. अँगलनं बॉल बाहेरच्या दिशेने पिच झाला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे आणि इथून मात्र निर्धाव चेंडू. महेश पाटील 3 बॉल 1 धावसंख्येवरती बॅटिंग चालू आहे. पॉवर प्ले नंबर 2चं षटक आहे. अकू टप्पा होता. इथून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना 2-2 फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत. बॉलला अडवतील, फील्ड करतील, फेकतील त्या अगोदर फक्त एक सिंगल कंप्लीट. एकच धाव या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या पोहोचेल ती 8 वरती. अगदी फक्त सिंगल धावेला प्राधान्य फलंदाज धीरज याच्या माध्यमातून दिले गेले. कदाचित स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न, स्वतःवरती दाखवलेला आत्मविश्वास की पॉवर प्ले नंबर 2च्या ओव्हरमध्ये मी जोरात फलंदाजी, मी वेगाने फलंदाजी करू शकतो, हे वेगानं हे आत्मविश्वासानं सांगत असताना धीरज कतारे यांनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. ओव्हर द विकेटनं अजय ठोंबरे बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल मात्र हवेत मिस टायमिंग झालेत. विकेटची चान्स होती. झेल ड्रॉप. अगदी जीवनदान दिलं जात आहे. हितेश ठोंबरे फिल्डर आपण बॉल पर्यंत पाहिला. चुकी झाली होती, जेल ड्रॉप झाला. त्यानंतर मिळेल ती सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या पोचेल ती 9 या आकड्यावरती. अगदी 1.3 ओव्हर नंतर 9 धावा धावफलकावरती. अगदी 6च्या रन रेटनं आतापर्यंत संघ चाललाय, परंतु तो आता धावगती वाढवण्याची गरज आहे. एक्सिलेटरवरती पाय द्यावा लागेल. अगदी 4था गेअर आता टाकावा लागेल, कारण विकेट अजून गेली नाहीये. सलामीची जोडी मात्र मैदानात आहे. विकेट तुमच्याकडे भरपूर आहेत, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये जास्त विकेटला महत्त्व नाही आहे. जेवढे फटके तुम्हाला सुरुवातीला मारता येतील तेवढं मारण्याची गरज असते. हा चेंडू आपण पाहतोय की शॉर्ट मिड विकेटला फिल्डरच्या हातामध्ये जात असताना एक सिंगल धाव, एक चिकी सिंगल या चेंडूवरती धावून कंप्लीट. सिंगल धावा बऱ्याचशा या इनिंगमध्ये पाहायला मिळाल्यात. सिंगलच्या मदतीने संघ पोहोचेल तो 10 आकड्यावरती. अजून देखील या षटकातील 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. वारंवार फिल्डिंगमध्ये चेंज पाहायला मिळालाय. पॉवर प्ले नंबर 2चं षटक. आणि पॉवर प्ले नंबर 2चं षटक म्हटलं तर मग 3 फिल्डर आहे 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि त्यानंतर डीप मिड विकेट. ओ नो लुक स्ट्रोक. फार चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला पाठवून दिलाय सीमा पार. इट्स अ बिग. चेंडू मात्र एक टप्पा सीमारेषा पलीकडे येतोय. हा चौकार. मिडॉनचा फिल्डर पहा, थोडस मिसअंडरस्टँडिंग झाली होती. राकेश यांना चेंडू काही समजला नाही. अगदी उलटा झेल घेण्याचा प्रयत्न. तदनंतर करण दूरवरचा प्रवास करून झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. झेल त्याच्या हातातून देखील निसटलाय आणि या चेंडूवरती मिळतील त्या एकच रन. 1च्या मदतीने संघ पोहोचेल तो 15 या आकड्यावरती. 2 ओव्हर नंतर फक्त 15 धावा गावदेवी नेवाली टीमच्या मात्र धाव फलकावरती लागल्यात आणि इथून 18 चेंडू मात्र बाकी आहेत आणि विजयासाठी 15च्या रन रेटनं 45 धावसंख्येची गरज. दोन ओव्हर नंतर 15 धावा धावफलकावरती. थोडीशी संत आणि सावध सुरुवात आपण गावदेवी नेवाली या संघाची मात्र पाहिली आहे, जिथे 7.50च्या रनरेटनं धावा आल्यात. इथून आता 15च्या रनरेटनं धावा वसूल करण्याची, धावा बनवण्याची गरज आहे.
45 धावांची गरज आहे. 18 बॉल इथून शिल्लक आहेत. ऋषी ठोंबरे संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन ओव्हर द विकेटनं. थोडासा टप्पाचा बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, पंच काकडे सरांचा मात्र वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन. पहिल्या बॉलवरती थोडी खराब गोलंदाजी ऋषीच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. एक्स्ट्राचा इशारा येतोय पंचाचा. एक्स्ट्राच्या मदतीने संघ पोहोचेल तो 16 या आकड्यावरती. 18 चेंडू आणि 44 धावसंख्येची मात्र गरज आहे. ओव्हर द विकेट स्ट्राईक एंडवरती आपण धीरज यांना पाळतोय. ओ सुरेख चेंडू पाहायला मिळाला. फुल लाईनचा बॉल पायावरती लागलाय. बाटकटच्या साह्यानं इथून एक सिंगलच्या मदतीनं संघ पोहोचलाय तो 17 या आकड्यावरती. अगदी हलक्या गतीने धावफलक हलतं ठेवलंय. इथून मात्र धावा वेगानं करण्याची गरज आहे. 17 चेंडू आता शेवटचे बाकी आहेत आणि मात्र 43 धावसंख्येची गरज आहे. पॉवर प्ले नंबर 1, पॉवर प्ले नंबर 2 अगदी दोन्ही षटकं संपलेत. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल दादागिरीची गोलंदाजी आपण कुडावे संघाच्या माध्यमातून पाहिली आहे. पहिल्या षटकामध्ये ऋषीनं धावा खर्च केल्या 7, दुसऱ्या षटकामध्ये अजयनं धावा खर्च केल्या 8. अतिशय चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजीची राहिली. फक्त 2 ओव्हरमध्ये 15 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्याचमुळे आता थोडंसं अंडर प्रेशर वाढलाय तो फलंदाजी करत असताना नेवाली संघावरती. ऑन साईडला फटका मारण्याचा प्रयत्न. महेश यांचा फटका डीप मिड विकेटला जाईल. फिल्डर येतील, उचलतील, फेकतील. त्या अगोदर आणखीन एक सिंगलच्या बरोबरीनं संघ पोचलाय तो 18 या आकड्यावरती. 16 चेंडू आणि मात्र 42 या धावसंख्येची गरज. 16 चेंडू 42 धावा. रन रेट पाहायला गेलं तर 7.71 रिक्वायर रन रेट आपण पाहतो ऑन स्क्रीनवरती 15.75. आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. सिंगल डबल धावांवर कॉन्सन्ट्रेशन करण्याची गरज नाही आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हवेत फटका फसला, मिस टायमिंग झालेत. अबी डाऊन दी बॉल. विकेट नंबर 1 गॉन. फलंदाज धीरज कतारा बॅक टू दी पवेलियन. दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार या गतीने टाकला जातो. वेगात परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळालाय. अगदी ऋषी देखील चालाक गोलंदाज आहे. त्याला माहिती आहे की पारच्या अगदी समोर चेंडू जर टाकला, ओव्हरपिच बॉल जर आपण फेकला तो ओव्हरपिच चेंडू पार मात्र सीमारेषे पार पाठवत असतो. त्यामुळे थोडासा चेंडू चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. मागे चेंडू टाकला आणि निर्धाव. या बॉलवरती चांगला चेंडू पाहायला मिळालाय. LBWच्या स्वरूपानं विकेट नंबर 2 गॉन आणि मोठा झटका तो नेवाली टीमला. शेवटचा बॉल आता या षटकातील मात्र बाकी धावसंख्या 18. अजून देखील 42 या धावसंख्येची मात्र गरज. ऋषीची गोलंदाजी या षटकामध्ये जबरदस्त राहिली आहे. फक्त 3 धावा खर्च केल्या, त्यामध्ये एक वाईट बॉल आणि पाहत असताना 2 विकेट देखील महत्त्वपूर्ण विकेट याच गोलंदाजाने मिळवल्या. लो फुल टॉस होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. 20 शेपमध्ये फटका चालला. एक सिंगल कंप्लीट. दुसरीला प्राधान्य. दुसरीचा प्रयत्न डिरेक्ट हिट झालाय आणि फलंदाज डेफिनेटली रनआउटच्या स्वरूपानं बाद. आणि हा तिसरा धक्का लागलाय तो गावदेवी नेवाली संघाला.
सन्माननीय प्रशांत मोकल यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे या व्यासपीठावर. अतुल मोकल यांचे ते बंधू आहेत आणि अतुल मोकल यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 2 व्हीलर्स बाईक सुद्धा पुरस्कृत करण्यात आलेली आहे. बारा चेंडू आणि इथून 41 या धावसंख्येची गरज. 3 ओव्हरचा खेळ मात्र संपलाय. 3 ओव्हरमध्ये फक्त टोटल आपण गावदेवी नेवाले संघाची पाहिली तर 19 वरती 3 विकेट. थोडी नाजूक अवस्था, नाजूक स्थिती. खऱ्या अर्थानं ऋषी आणि अजयनं केलेली भेदक गोलंदाजी आणि त्याच गोलंदाजीच्या जोरावरती आपण पाहतो कुडावे संघ या मॅचमध्ये थोडासा पुढे आहे. 41 बनवायचे आहेत. 12 बॉल मात्र इथून शिल्लक आहेत. हितेश ठोंबरे हा 4थ्या ओव्हरसाठी गोलंदाज आपण पाहतोय. ओव्हर द विकेटनं राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल वापरून रोशनसाठी पहिलाच बॉल. पहिला चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. अंधेधुंदी फटका आपण पाहिलाय. इथून मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आहे. 11 चेंडू आणि आता 41 या धावसंख्येची गरज. 11 बॉल आणि 41 धावा. इथून मात्र सिंगल डबल धावानं काही घडणार नाहीये, काही बिघडणार नाहीये. कुडावी टीमला देखील माहिती आहे की आता मात्र मोठ्या फटकेच नेवाली संघाला हा सामना वाचून देतील. अकूट टप्पाचा बॉल, हाफ पिच होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. बॅकवर्डकडे चेंडू चाललाय. तिथे फिल्डर येतील, उचलतील, फेकतील. त्या अगोदर मात्र 2 धावा या कंप्लीट. थोडासा शॉर्ट अप लाईनचा चेंडू होता. अकूट टप्पा होता. टायमिंग जुळालं नव्हतं. बॅटची वरची कट घेऊन चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेला. तिथे 2 रन या धावून कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीनं संघ पोहोचलाय तो 21 वरती. आणि इथून आपण पाहिलं 10 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज. 10 बॉल 39. ऑन साईडला फटका छान आहे. टायमिंग प्रॉपर झालाय. चेंडू करतोय हवाई सफर. इट्स अ बिग षटकार. इथून 9 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 33 या धावसंख्येची. 9 चेंडू 33 धावा. रोशनला आता आक्रमण करण्याची गरज आहे. 9 बॉलवरती किमान 6 ते 7 मोठे फटके मारायचे आहेत. इथून थोडंसं आव्हान कठीण असेल परंतु अशक्य नाहीये. फुल लाईनचा बॉल होता. इथून मात्र चेंडू चालला सीमारेषा पलीकडे. अर्थातच बाटकटच्या साहाय्यानं मिळतील त्या 4 धावा. येईल हा चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचेल ती 31 वरती. आणि इथून अजून 8 बॉल शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्या आहेत त्या 29 ची गरज आहे. हा चेंडू आपण पाहतो हलक्यात ड्राईव्ह केलाय. चेंडू फिल्डरकडे चाललाय. तिथे फिल्डिंगला जवाब पाहायला मिळाली. डिरेक्टली बॉर्डर लाईनच्या जवळून डायरेक्ट विकेट किपरकडे थ्रो पाहायला मिळाला. मिळेल ती फक्त एक सिंगलनं धावसंख्या पोहोचेल ती 32 या आकड्यावरती. अर्थातच शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 28 धावसंख्येची. 7 बॉल 28. अजून देखील सामना संपलेला नाही आहे. दोन्ही टीमचे प्रयत्न चालू आहेत. सामना बनवू शकतो, बनवण्याची ताकद पाहिजे. 7 बॉलवरती 4-5 मोठे फटके मारायचे आहेत. गोलंदाज तयार आहे. शेवटचा चेंडू अकूट टप्प्याचा पाहायला मिळाला. बॅट अगोदर फिरली होती. बॉल थोडा लेट आला आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होईल. धावसंख्या धाव फलकावरती स्थिरावेल ती 32 या आकड्यावरती. इथून शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी गावदेवी नेवाळे टीमला गरज आहे ती 28 धावसंख्येची.
शेवटचे 6 चेंडू इथून बाकी आहेत. विजयासाठी गरज आहे ती 28 या धावसंख्येची. ऑन स्ट्राईक एंडवरती आपण रोशन यांना पाहतोय. रोशन यांच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय, परंतु तसे आता 4-5 मोठे फटके लगावण्याची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. अगदी भव्य दिव्य टुर्नामेंट गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाली आहे. हा फटका सरळ बॅटनं आपण पाहिलाय, जिथे फिल्डिंग थोडी खराब, एक धाव होती, एकीचं रूपांतर झालंय 2 धावेत. 2 धावा जरूर मिळतील. 2च्या मदतीनं संघ पोहोचेल 34 वरती. ऑन स्ट्राईक एंड वरती रोशन पुणेशे येतील. 5 बॉल आणि आता 26ची गरज आहे. 5 बॉल 26. 4 बिग हिट पाहिजेत. बिग हिट येतील का? सागर मोरे. लो फुल टॉस होता व्ही शेप मध्ये. हा फटका फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत, उचलतील फेकतील त्या अगोदर 2 रन्स पुणेश कंप्लीट. 2-2 धावाने काही फरक पडणार नाही. आता कुडावे संघाला देखील माहिती आहे नेवाली टीमला विजयासाठी मोठे फटकेच वाचवू शकतात. लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू आपण पाहिला होता. समोरच्या दिशेने मिळतील त्या 2-4 चेंडू आणि आता विजयासाठी 24ची गरज आहे. ओर द विकेट सागर. चांगला चेंडू पाहायला मिळाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट झालाय. या चेंडूवरती देखील चांगला चेंडू आपण पाहिलाय. 3 चेंडू आणि आता 24ची गरज. सामना पूर्णपणे आता कुडावे टीमच्या बाजूने मात्र झुकलाय. नेवाली संघ मात्र या मॅच मधून थोडासा बाहेर जाताना आपण पाहतोय. अगदी पहिल्या सत्रामध्ये धावा बऱ्याचशा बहाल केल्या गेल्या. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, पुढे स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. पुढे एक सिंगल डबल धावानं काही घडणार नाहीये, काही बिघडणार नाहीये. शेवटचे 2 बॉल इथून बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 23 धावसंख्येची. 2 बॉल 23. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. हलक्या गतीनं हा चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडू येईल. 1 बॉल आणि 23ची गरज. सहज आणि सोप्या पद्धतीनं या सामन्यावरती आपलं नाव कोरलंय ते शिवम सक्षम एंटरप्राइजेस कुडावे या संघानं. शेवटचा 1 बॉल आणि गरज आहे ती 23ची. ओर द विकेट. शेवटचा बॉल सुरेख पाहायला मिळाला. पंचांकडे अपील. पंचांचं बोटवर विकेट क्रमांक 4 आणि सामना सहज आणि सोप्यारित्या जिंकला तो सक्षम शिवम एंटरप्राइजेस कुडावे या संघानं. वेल प्लेड कुडावे टीम. थँक्स. इथे आता जी लढत झाली सक्षम शिवम एंटरप्राइजेस कुडावे क्रिकेट संघाने गावदेवी नेवाली क्रिकेट संघावर मात करत दुसऱ्या फेरीमध्ये हा संघ दाखल झालेला आहे. त्यांचा आम्ही गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई यांच्या वतीने अभिनंदन करतो आणि गावदेवी नेवाली क्रिकेट संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचा मनपूर्वक आभार. तर या सामन्याचा सामनावीर तर अजय ठोंबरे ठरतो या सामन्याचा सामनावीर. ऑलराऊंडर परफॉर्मन्स बघायला मिळाला अजयचा. 23 धावांचे दमदार